हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कुर्ती कटिंग. तर हे जे कुर्तीचं कापड मी घेतलेलं आहे, हा पूर्ण मटेरियल सेट होता ड्रेस मटेरियलचा. यातलं प्लाझो मी कटिंगची व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केली होती, पण स्टिचिंगची व्हिडिओ शेअर करू शकले नाही कारण हा ड्रेस मला अर्जंटमध्ये द्यायचा होता. त्यामुळे मी तो प्लाझो कटिंगची व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, ती तुम्ही नक्की बघा. आणि आता मी तुम्हाला ही जी कुर्ती कटिंग कशी करायची ते दाखवते. तर हे कुर्तीचं कापड 2.25 मीटर आहे आणि 2.25 मीटर आहे. तर ते पुढच्या फ्रंट बाजूला त्याला पूर्ण डिझाईन आहे, बॉटमच्या बाजूलाही वर्क केलेलं आहे आणि गळ्यालाही पूर्ण वर्क केलेलं आहे. तर मी आपली पूर्ण उंची 42 इंच आहे, तर मी 2 इंच एक्स्ट्रा घेत आहे उंचीमध्ये मिळून, म्हणजे 42 + 2 इंच असं पूर्ण उंचीचं माप टाकलेलं आहे. आणि ही फक्त फ्रंट बाजू आहे, कारण पाठीमागच्या भागाचं जे कटिंग आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते. आता ह्याची मी फक्त घडी घालून घेतलेली, एक सिंगल घडी घातलेली आहे कारण ही फ्रंट बाजू आहे. ह्याच्यावर पूर्ण उंची टाकली. शोल्डर मी 6.5 इंचाचे घेतलेत आणि मुंडाही 6.5 इंचाचा घेतलेला आहे. यानंतर छातीचं माप आपलं 44 इंचाचं आहे, तर त्याचा चौथा भाग +2 इंच असं आपलं छातीचं माप टाकलं आहे. त्यानंतर कमरघेर आपले 40 इंचाचे आहेत आणि सीट घेर ही 44 इंचाचं आहे. तर यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2-2 इंच घ्यायचे आहेत आणि मापही टाकायची आहेत. तर अशा पद्धतीने मी पूर्ण मापे टाकले आहेत. कमरेच्या इथून आपल्याला 40 इंचाचं माप आहे, तर आपल्याला त्याचा चौथा भाग +2 इंच म्हणजेच 10, 40चा चौथा भाग 10, त्याच्यामध्ये 2 इंच म्हणजे 12 इंचाचा आपल्याला कमरघेर घ्यायचं आहे. 44 इंचाचं आपलं सीट घेर आहे, तर त्याचा चौथा भाग करायचा आहे. 44चा चौथा भाग आपल्याला 11 इंच येतो. 11 इंचामध्ये 2 इंच मी वाढवून घ्यायचे, म्हणजेच 13 इंचापर्यंत आपल्याला खूण करून घ्यायची. आणि ही सरळ रेषा शोल्डरपासून आपल्याला जिथे आपण छातीचं माप टाकले तिथून आपल्याला मारून घ्यायची. या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. इथे चॉक साधारण दिसत नव्हता, एकाच कलरचा होता, म्हणून मी इथे चॉक बदली केला आहे आणि गुलाबी कलरचा चॉक घेतला. तर या पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घेतले मी. छातीचं माप टाकलं, कमरेचं माप टाकलं, सीट घेरचं माप टाकलं आणि ते पूर्ण पॉईंट मिळवून घेतले. त्यानंतर आपल्याला जिथे आपण म्हणजे बॉटमला जिथे आपण पट्टी फोल्ड करतो तिथलंही माप आपल्याला टाकायचं. ते माप ही 23 इंचाचे आहे. 23 इंचाची घडी आहे पूर्ण, तर ते पण आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे, म्हणजे पूर्ण 25पर्यंत मी घेतलं. आणि सरळ सीट घेरपासून खाली बॉटमपर्यंत थोडीशी क्रॉस लाईन मारून घेतली. या पद्धतीने आपली पूर्ण कुर्ती कटिंग करून झालेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि ज्या ठिकाणी छातीचं माप, कमरेचं माप आणि सीट घेरचं माप आणि तसंच गळ्याचा जिथे मध्य येतो तिथे मी छोटे छोटे नॉचेस लावलेत, की यासाठी की आपल्याला फिटिंगच्या वेळेस कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही आणि परफेक्ट फिटिंग होईल ही आपली. आता तुम्ही पहिला भाग म्हणजे फ्रंट पार्ट आपला कटिंग करून झाला आहे. आपल्याला आता सेकंड पार्ट म्हणजे पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे. तर पाठीमागचा भाग मी जे कापड उरलं होतं ते एक घडी मारली आणि घडीची बाजू आपल्याकडे ठेवली आणि जे फ्रंट पार्ट कटिंग केला होता तोच त्याच्यावर ठेवला आणि फक्त मुंड्यामधून आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे मुंड्यातून आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. पाठीमागच्या भागाला आपण 1.5 घेतो आणि पुढच्या भागाला आपण 1 इंच घेतो. तर तिथे फक्त मी वाढवून घेतले, बाकी आपल्याला सेम कटिंग करायची आहे. तर मी या पद्धतीने कापड व्यवस्थित हातरून घेतलं, त्याच्यावर फ्रंट पार्ट जो आपण कटिंग केलेला होता तो ठेवला व्यवस्थित आणि या पद्धतीने पाठीमागचा भाग आपला कटिंग करून घेतला. आता जे उरलेलं कापड आहे त्यातून आपल्याला बाही कटिंग करायची. तर ही बाही जवळजवळ 17 इंच लांबीची आहे, म्हणजे 17 इंच उंचीची आहे आणि त्याचे दंडगेर 6.5 इंच आहेत. तर हे जे कापड उरलेलं आहे त्याच्यामध्ये एवढ्या लांबीची बाही तर
आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तर चला आता आपण बाही कटिंग करू. जे आपलं कापड एक्स्ट्रा उरलं होतं, एक्स्ट्रा म्हणण्यापेक्षा जे आपल्या उरलेलं कापड आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करायची. तर बाही ही आपली 17 इंच उंचीची आहे. तर 17मध्ये आपल्याला 1.5 इंच तरी एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण दंडघेराच्या तिथे आपल्याला 1 इंच दुमडायचं आहे आतमध्ये आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये. जेव्हा आपण बाही जॉईंट करतो तेव्हा ती अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे. तर यासाठी हे जे कापड उरलेलं आहे त्याच्यामध्ये आपली उंची तर बसते, पण जेव्हा आपण मुंड्यातून पूर्ण बाही लावतो तर तेव्हा ती मुंड्यातून लावण्यासाठी कमी पडणार आहे. तर मी यासाठी काय घेतलं आहे, जे कापड उरले त्याच्यामध्ये उंची बाहीची उंची टाकून घेतली. बाहीची उंची टाकली, दंडघेर टाकले आणि जे त्या कपड्यामधून जे एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे ते मी बाहीच्या मुंड्याकडच्या बाजूला लावून घेतलं आणि या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, या पद्धतीने मी ती बाही कटिंग करून घेतली. आणि जेव्हा आपण बाहीला जॉईंट लावतो तेव्हा ते आपल्याला दोन्ही बाजूने जॉईंट लावायचे आहेत. तर यासाठी मी दोन्ही बाजूला 2-2 पार्ट असे काढून घेतले आणि मग बाही पूर्ण कटिंग करून घेतली. तर तुम्हीही तुमच्या कुर्ती म्हणजे कमी कपडा असेल तर या पद्धतीने फुल बाही शिवू शकता आणि कुर्तीची कटिंग ही इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि ह्या कुर्तीचा स्टिचिंगचा व्हिडिओही मी आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे, तोही तुम्ही नक्की बघा. तर अशा पद्धतीने आपला पूर्ण कुर्ती कटिंग करून झालेली आहे. आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ इथपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.